हॅलो, हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आणि खास असणार आहे. तर आज ना आम्ही आमच्या तेजूच्या स्कूलला जाणार आहोत. तेजूच्या नवीन स्कूलचं नाव आहे माउंट वेसिल हायस्कूल. अगोदर तो दुसऱ्या स्कूलमध्ये होता. याच वर्षी ना आम्ही त्याचं ॲडमिशन या स्कूलला केलेलं आहे. तर या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला त्याच्या या स्कूलविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि स्कूल कसं आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी आणि साई रेडी झालेलो आहोत स्कूलला जाण्यासाठी आणि त्याचे पप्पाही रेडी झालेले आहे स्कूलला जाण्यासाठी. चला तर मग आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. शाळेत जाण्यामागचं खास कारण म्हणलं तर आज आम्हाला तेजूच्या स्कूलमधली फीस पे करायची होती. शाळा चालू होऊन जवळपास 1.5 महिना झालेला आहे पूर्ण, पण आम्ही अजून 1ही रुपया फीस पे केलेली नव्हती. त्यामुळे या महिन्यामध्ये आम्हाला करायचीच होती. त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत तेजूच्या स्कूलकडे. आणि घरातून निघाल्यानंतर पहिला प्रवास हा आमचा या ब्रिज खालूनच होतो. इथून निघालं ना एकदम छान आणि फ्रेश वाटतं बरं का. त्यामुळे मी हे क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत. प्रवास करतानाचं हे छान वातावरण, दोन्ही बाजूला दिसणारी हिरवाई आणि हा सुंदर रस्ता म्हणजे ना खरंच एकदम भारी वाटतं बरं का. आमचा तेजू ना रोज याच रस्त्याने प्रवास करतो. आमच्या तेजूलाही या रस्त्याची सवय झालेली आहे बरं का. गाडीत बसल्या-बसल्या तो रोज शाळेत काय शिकणार आहे, कोणाला भेटणार आहे याबद्दल गप्पा मारत असतो आणि त्याचा उत्साह पाहून ना आम्हालाही खूप आनंद होतो बरं का. आता ना शाळा अगदी जवळ आली आहे. थोड्याच वेळात आपण माउंट बेसिल हायस्कूलमध्ये पोहोचणार आहोत. शाळेचा परिसर, वर्ग, नियम आणि आम्हालाही ही शाळा का आवडली हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला तर मग पुढे जाऊया आणि एक शाळेची सुंदर सफर करूया. आमच्या तेजूची ही शाळा ना तेलंगणामध्ये आहे. इथे शिक्षणाबरोबरच ना मुलांच्या शिस्तीवर आणि सर्वांगीण विकासावर खूप भर दिला जातो बरं का. तेलंगणातील अनेक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण, स्वच्छ परिसर आणि आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला जातो. फायनली आम्ही शाळेच्या गेटजवळ पोचलो. गेटमधून आत एंट्री करताच किती स्वच्छ परिसर आणि सुंदर अशी झाडी. आत जाताना सुरक्षा व्यवस्था खूप छान आहे बरं का. प्रत्येक विद्यार्थीची काळजी व्यवस्थित अशी घेतली जाते. खरं सांगायचं म्हणजे याच वर्षी तेजूला आम्ही या शाळेत घातलं आणि त्याच्यामध्ये ना खूप चांगला बदल दिसायला लागलेला आहे आम्हाला. आणि तो वेळेवरही उठतो सकाळी शाळेत जायला. त्याचा उत्साह खूप वेगळा असतो आणि नवीन गोष्टी काही दररोज शिकून येतो आणि त्याचा आत्मविश्वासही वाढलेला आहे बरं का खूप. सर्वप्रथम रिसेप्शनवर जावं लागतं. तिथून परमिशन घ्यावे लागते मुलाला जर भेटायचं असेल तर. आम्ही तिथून परमिशन घेतली आणि तेजूच्या क्लासकडे निघालो. तेवढं काय व्यवस्थित मला कॅप्चर करता आलेलं नाही आहे कारण स्कूलचे काही नियम असतात. व्हिडिओ आपण बनवू शकत नाही. तरीही मी बनवलेला आहे जसा जमल तसा मला. तर तुम्ही घ्या थोडंसं ॲडजस्ट करून. तर हे पाहू शकता तुम्ही. आता आपण क्लासरूमजवळ पोचलेलो आहोत. मुलांचा त्यावेळेस लंच ब्रेक चालू होता. सर्व मुले छानपैकी जेवण करत होते. कोणी बेंचवरती बसून जेवत होतं, कोणी खालती बसून जेवत होतं. नंतर आम्ही मॅमला बोलावलं. मॅमला मुलांचं नाव सांगितलं आणि त्यांच्याकडनं परमिशन घेतली. 10 मिनिटांनी मुलांना त्यांनी बाहेर पाठवून दिलं. हा इकडचा माझा तेजू आहे आणि हे 2 त्याचे मित्र आहेत. आम्ही फीस वगैरे पे करून दिली आणि नंतर मुले हे आलेली आहेत. तेजूचं चाललं होतं की मम्मी मला बेल्ट घ्यायचा आहे. त्याला खूप दिवस झाला म्हणजे 1.5 महिना झाला आम्ही बेल्ट काय घेतलेला नव्हता. आज फी पे केली, बेल्टही घेतला. तोही खूप खुश झाला. नंतर ना सर्वांचे असं छानपैकी बसून थोडासा एक छोटासा मी व्हिडिओ बनवलेला. हे तुम्ही पाहू शकता. नंतर मुले बाय करून आतमध्ये क्लासमध्ये गेली आणि नंतर बाहेर आलो. साई बाहेर खेळायला लागला. तितक्यात यांना ना हॉस्टेलच्या मुलांनी घेरलं आणि त्यांनी बोलले की काका काका आम्हाला प्लीज मोबाईल देता का, आम्हाला घरी फोन करायचा आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. हा मुलगा किती कोपऱ्यामध्ये जाऊन त्याच्या आईसोबत बोलत आहे. खरंच इतकं म्हणजे वाईट वाटत होतं ना मुलांना. म्हणजे आईवडिलांना बोलण्यासाठी तितकी म्हणजे परमिशन नाही आहे ना तिथं. म्हणून त्यामुळे तो मुलगा एकच नाही असे 5-6 जणांना आम्ही मोबाईल दिलेला. प्रत्येकाचा मी व्हिडिओ काय कॅप्चर केलेला नाही. खरंच मुलंही रडत होती बरं का आईवडिलांना बोलताना. इतकं वाटत होतं खरं. काय म्हणजे काय मला सांगायला शब्दही कमी पडत आहेत.
त्याच्यावरती तेवढं जास्त काय बोलू शकणार नाही, पण खरंच एकदम बेकार वाटत होतं. तो मुलगा अक्षरशः रडत होता. मी मोबाईल मागितला ना त्याला, तर तो म्हणाला, काकू प्लीज 2च मिनटं बोलू द्या ना. असं म्हणल्यानंतर तर इतकं वाईट वाटायला लागलं, बापरे, मला खरंच खूप वाईट वाटलं त्यावेळेस. नंतर तिथून आम्ही पुढे आलो आणि साईने असं एन्जॉय केलं. साईला स्लायडिंग खेळायची होतं. त्याला प्रत्येक वेळेस स्कूलला गेलं ना त्याचं चालूच असते की मम्मी मला स्लायडिंग खेळायची. आणि थोडासा टाईम होता आमच्याकडे, कारण तेजूच्या पप्पांची बी शिफ्ट असल्यामुळे त्यांना ऑफिसला जायचं होतं. आणि थोड्या वेळामध्ये आम्ही एक 10 मिनटं साईलाही तिथं खेळू दिलं. साई नक्कोच बोलायचा, घरी चल बोललं तर नक्कोच बोलायचा. नंतर आम्ही फायनली घरी पोचलो. आणि घरी पोचल्यानंतर तेजसने मला स्कूलमध्ये सांगितलेलं होतं की मम्मी मला आज गुलाबजामुन खायचे, गुलाबजामुन बनवून ठेव. तर म्हणलं मुलाने कधी नाही ती फरमाईश केलेली आहे, तर चला तर मग आज आपण ती पूर्ण करायलाच पाहिजे. त्यासाठी मी येतानाच एक रेडीमेड प्रीमिक्सचं MTRचं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलेलं आहे. हा ब्रँड मूळचा कर्नाटकचा आहे बरं का, पण तेलंगणामध्येही खूप लोकप्रिय आहे आणि मला या ब्रँडचेच म्हणजे जामून आवडतात. खूप खायलाही चविष्ट लागतात. तर चला तर मग आपण ना रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यात MTR गुलाबजामुन प्रीमिक्स घ्यायचं. त्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं. आणि दुसरीकडे आपण ना पटकन असा गॅस ऑन करायचा. त्यावरती मध्यम आकाराचं आपलं पातेलं ठेवायचं. त्यामध्ये आपली साखर आणि पाणी घालून ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं. आणि त्यामध्ये जे विलायचीचे आपले बोंड असतात ना, ते हाताने सोलायचे आणि त्यामध्ये टाकायचे. ते विलायचीच्या वरचं कवर असतं तेही टाकून द्यायचं. त्यामुळे काय होतं, आपला जो पाक असतो ना त्याच्यामध्ये त्याचा रस हा व्यवस्थित असा उतरतो आणि टेस्ट खूप छान लागते. जर विलायची आवडत नसली तर थोडंसं केशरही घालू शकता बरं का. माझ्याकडे नाही आहे, मी घातलेलं नाही आहे. पर्यंत आपण ना गुलाबजामुनचे गोल गोल गोळे बनवून घेऊया. हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, मी सर्व गुलाबजामुनचे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहेत व्यवस्थित असे. आणि आपला पाक हा रेडी झालेला आहे. तोपर्यंत आता आपण दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, तेही मध्यम आचेवर. तर जे हे आपण बनवलेले गुलाबजामुनचे गोळे आहेत ना, ते त्या तेलामध्ये अगोदर एक गोळा सोडून बघायचा. तेल गरम झालेलं असेल तर ते आपल्या लक्षात येतं, कारण तो गोळा पूर्ण जर फुगून वरती आला तर समजून जायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी असे सर्व गोळे त्यामध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं माझं तेलही गरम झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. अशा प्रकारे सर्व जामून हे आपण ना व्यवस्थित असे तळून घ्यायचे. हे पाहू शकता किती छान कलर आलेला आहे ते. हे तळलेले गुलाबजामुनना लगेच कोमट पाकात टाकून द्यायचे आणि किमान 1 ते 2 तास मुरू द्यायचे. त्यामुळे ना पाक हा गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित असा मुरतो आणि जामून हे खायला एकदम चविष्ट लागतात. तर फायनली तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे गुलाबजामुन सर्व रेडी झालेले आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन.